नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात पाहायला मिळते. अकलूज नगर परिषदेच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण आलो आहोत रामबाग एरियात आणि प्रचाराच्या रणधुमाळीत काहीशी विश्रांती घेण्यासाठी सध्या कार्यकर्ते थांबलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. अकलूज नगर परिषदेच्या निमित्ताने आपल्याबरोबर उमेदवार आहेत. काय सांगचाल, काय नाव? नमस्कार, मी विशाल प्रकाश मोरे. मी गेले 25 वर्ष झालं मोहिते पाटील यांच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे आणि मी असा इथून स्थानिक उमेदवार आहे. तुम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये फिरताय. कुठला एरिया आहे? काय इथल्या समस्या जाणून घेतल्या का? हा प्रभाग रामबागमध्ये आम्ही आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून आमचा प्रचार चालू आहे. कसा आहे लोकांचा प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद हा उद्दंड असा प्रतिसाद आहे. सर्व मोहिते पाटील कुटुंबियांनी गेले 70 वर्षापासून केलेली विकास कामं हेच इथं बोलतात. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद आहे. साहजिकच आहे, थोडंफार विकासाचं काम राहिलेलं आहे. ते पण आम्ही निवडून आल्यानंतर आदरणीय मोठे दादा बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. थोडंफार काय राहिलेलं आहे, नाहीतर जवळजवळ सगळी पूर्ण इथली कामं झालेली आहेत. कसा एकंदरीत हा एरिया औद्योगिक वसाहत दिसते, लोकवस्ती पण आहे, चांगला सुशिक्षित एरिया दिसतो. काय तुम्हाला जाणवलं या एरियात? ही असा पूर्ण असा सुशिक्षित असा एरिया आहे आणि सर्व मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारी लोक आहेत. ही सुज्ञ नागरिक आहेत. कुठल्याही बोलतापाला बळी पडणारे नागरिक नाहीत. इथं विकास बघतात. मोहिते पाटलांचा फक्त विकास इथं बोलतो आणि सगळं घरातलं वातावरण असल्यामुळं पूर्ण अकलूजमध्ये खेळमेळचं अकलूज घराचं वातावरण असल्यामुळे लोक वागतात आमच्याशी. आता तुम्ही लोकांशी भेटताय, काय लोकांचं म्हणणं येतं? तुमच्याशी चर्चा होती ज्यावेळेस लोकांना ह्या एरियातल्या काय समस्या लोक मांडतात, काय विकास कामं झालीत म्हणून सांगतात लोक? इथं भरपूर अशी विकास कामं पहिली झालेली आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे, गटारीचं काम चालू आहे, वॉटर सप्लायचं काम चालू आहे आणि त्यासाठी थोडी रस्त्याची हे झालेलं आहे, खांदायचं तोडफोड झालेलं आहे. पण ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल त्याची टेस्टिंग राहिलेली आहे. ती झाल्यानंतर इथून पूर्ण असे कॉन्क्रीटचे चकाकीचे रस्ते होणार आहेत. आता ह्या प्रचाराच्या निमित्तानं विरोधक पण मैदानात उतरलेत. काय सांगचाल? त्यांनी जी विजय चौकात सभा घेतली, त्यांनी महिलांवरती आरोप केले किंवा मोहिते पाटलांवरती आरोप केले, कसं बघताय याकडे? ते नुसतं इलेक्शन पुरतं बोलण्याचं सारखं झालेलं आहे. आता तुम्ही बघत असाल तर आमच्या जवळ 100 महिला आहेत. सगळ्या बाहेर येऊन बोलतात. रात्री 12 वाजले तरी आमची बहीण इनामदार हॉस्पिटलमध्ये एकटी जाते, एकटी येते, एकट्या गाडीवर. सगळ्या महिला सुरक्षित आहेत, पूर्ण गाव सुरक्षित आहे. हे आता नुसतं बोलायचं काम आहे त्यांचं. त्यांच्याबरोबर माने पाटील कुटुंब जोडले गेले. धवरसिंह मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. त्यांनी पॅनल उभा केले. कसं बघताय ह्याच्याकडे? काय परिणाम दिसेल तुम्हाला? आदरणीय काकासाहेबांपासून, मोठे दादांपासून, बाळदादांपासून खासदार साहेब, बाळासाहेब, शिवबाबा यांनी विकास कामं केलेली आहेत. ह्यांचा विकास बोलतोय मोहिते पाटील कुटुंबांचा. जे समोरचे मंडळ आहेत त्यांचा विकास काही जनतेला माहीत नाही, कधी केलेलाही नाही. फक्त मोहिते पाटील कुटुंबांनी इथं विकास केलेला आहे आणि इथून पुढं पण विकास करत राहणार आहेत. बरं, आता जाता मतदारांना काय आव्हान करचाल? तुमच्याविषयी सांगा, तुमची माहिती लोकांना सांगा. तुम्ही काय, तुमचं बॅकग्राऊंड काय किंवा तुमचं आतापर्यंत सामाजिक कार्यातलं योगदान सांगा. नमस्कार, मी विशाल प्रकाश मोरे. मी गेली 25 वर्ष झालं समाजसेवा करतो आहे आदरणीय बाळासाहेब यांच्या माध्यमातून. मी माझी ग्रामपंचायत सदस्य राहिलेलो आहे आणि त्यावेळेस मी भरपूर ह्या रामबागाची, व्यंकटनगर, समतानगर, रणजितनगर, मसूदमा, पंचवटी येथील भरपूर कामं झालेली, विकास कामं झालेली आहेत. आणि आम्ही आता नवीन झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन करणार आहे. झोपडपट्टीच्या लोकांना मोफत घरं मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सर्व महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे उभा करणार आहेत. लवकरच माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये असलेल्या सारनाथ बुद्धविहारचं बगीच्याचं सुशोभीकरण नवीन काम चालू करणार आहे. मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्याला, अकलूजला असं ही आपल्या नावाला शोभेला असं तिथं बुद्धविहारची उभारणी करणार आहे. तो एक प्रश्न बराच दिवस प्रलंबित आहे लोकांची. त्या म्हणजे समाजाची एक मागणी आहे की तो बुद्धविहार लवकर. आता निवडणूक झाल्यानंतर, तुमची सत्ता आल्यानंतर पहिला प्रश्न तो मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न असणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा बुद्धविहारचं वॉल कंपाऊंडचं काम चालू करणार आहे. त्यानंतर आतलं डिझाईन बनवाय दिलेलं आहे बाळासाहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली. ते सर्व समाजाची संमती घेऊन ते काम चालू करणार आहे.